वारकरी संप्रदाय यांच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर नववर्षानिमित्ताने शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण वारकरी संप्रदाय आपल्याला इथे दिसतो आहे। पुढे जाऊया आपण आता आणि लवकरच जे आहे सादरीकरण करण्यात आलं ते बघूया। नमस्कार दादा, काय बोलाल, कशी आयोजन करण्यात आले? आमचं वैश्य समाज वाणीआळीतर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही नववर्ष स्वागत यात्रा आम्ही काढलेली आहे आणि आम्ही एक विशेष यात आकर्षण म्हणून लेझिम पथक आणि शिवाजी आणि मावळे आणि लहान शिवाजी यांनी सुद्धा उत्साहाने आमच्यात भाग घेतलेला आहे आणि आमचे सर्व पदाधिकारी आणि सगळे आमचे सभासद वेळोवेळी याच्यात सगळं सहभाग घेऊन खूप उत्साहाने हा सण साजरा करतात आणि नववर्षाचं स्वागत करतात। थँक्यू। पुढे जाऊया आपण आता आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आपली बदलापूरची भूमी आणि त्यामध्ये खरंच आपल्याला इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं तरी बघा इथे आपले छत्रपती शिवाजी महाराज छान असा अभिमान आपल्याला बदलापूरकरांना आज वाटायला पाहिजे। विविध भागातून आपल्याला इथे नागरिक एकत्र येताना दिसत आहेत। सगळ्याच महिला आपल्याला दिसत, त्यांच्याशी बोलूया आपण। झाली का सेल्फी? कसं वाटतंय आज? मस्त वाटतंय, खूप छान वाटतंय। कसं वाटतंय आज? काय बोलायचं? चांगलं वाटतंय ना? काव्या पाटकर तर मराठी संस्कृती आपल्याला इथे दिसते आहे। मॅडम आपल्यासोबत आहेत। मॅडम काय बोलाल? काय बोलाल, कशा शुभेच्छा द्याल? पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सुद्धा। अजून पुढे जाऊया आपण, आपली यंग पिढी सुद्धा आपल्याला इथे दिसते आहे। कशा शुभेच्छा द्याल आज? सगळ्यांना गुढीपाडव्याच्या व नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। पुढचं वर्ष सगळ्यांना सुखाने समृद्धीने आरोग्यदायी जावं, सगळ्या सुख समृद्धी घरात यावं। काय बोलाल? गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। काय वर्ण? निधी कडकबाल। तर थांबूया आपण इथे आता, बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह। संपूर्ण आपल्या ज्या शोभायात्रा आहेत त्या आपल्या मारुती मंदिर जे आहे तिथे जाऊन थांबतात, तिथे जाऊन विसर्जन होते। तर तुम्ही सुद्धा नक्कीच या, विविध अशा भागातून असाल तर शोभायात्रांमध्ये सहभागी व्हा। धन्यवाद। तुम्हाला सुद्धा पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा।